dear friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. आदरणीय बिशप साहेब, बिशप मॅडम, सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ पालकवर्ग व उपस्थित माझे सर्व प्रियजन, आपल्या सर्वांचे या आनंदाच्या उत्सवामध्ये फेस्टिवल ऑफ होप या आशेच्या उत्सवामध्ये पुनरुत्थित प्रभू येशूच्या नावामध्ये आराधना महिला ग्रुपतर्फे सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. May I invite Brother Rajesh Ruchiramani to lead us in the inaugural prayer. Dear brothers and sisters, to begin with, let me share a few things about Aradhana Mela Group. Aradhana Mela Group consists of 21 sisters. Some of them share God's word. Some of them are prayer warriors. Some of them are into media ministry. And some of them are into praise and worship, known as the Millennium Band.
tell you, these sisters are not stage performers. They are messengers of Christ. So, with your ears open and receptive hearts, kindly look out for the message which will be conveyed to you through their kavalis and songs. We now introduce our gospel singers on stage. Sister Blessing Parkey. Please give out your hand so that they know. Yes, Sister Blessing Parkey. Sister Latakara. Sister S.A. Adhe. Sister Sarojini Nandika. She is Manisha Boru. And लोग के साथ दिया है अपना खासकर नवीन शेलावाली. May now invite Sister S.A. Adhe to present the beautiful song of this grand evening. Sister S.A. Jagan Adhe.
Praise God. Thank you, sister, for your heart-touching song. प्यारे भाइयों और बहनों, आपको याद दिला दूं कि हम किसी थिएटर में नहीं हैं जहां चुपचाप बैठना पड़ता है, लेकिन हम तो अपने चर्च में हैं जहां हम दिल से तालियां बजाकर या पूरे होश में और जोश में राजा दाऊद जैसा नृत्य करके अपने जिंदा परमेश्वर की इबादत कर सकते हैं। सो तालियां भी बजेगी तो दिल से अब मैं आमंत्रित करती हूँ हमारी गॉस्पेल सिंगर सिस्टर मनीषा अरुण गोटे को पेश करेंगे शानदार आवाज। घोड़े खा के हमको शिफा दे गया। आइए सुनते हैं। जीने का नया रास्ता दे गया, जीने का नया रास्ता दे गया, ताकि हमको शिफा दे गया, ताकि हमको शिफा दे गया। जीने का नया रास्ता दे गया, जीने का नया रास्ता दे गया, ताकि हमको शिफा दे गया, ताकि हमको शिफा दे गया।
आमंत्रित करती हूँ हमारे गॉस्पेल सिंगर सिस्टर लता श्रीकांत खराब।
सभी के दिलों को छू लेने वाले इस गीत के द्वारा आपने प्रभु का गौरव किया। आपको और आपके सभी को ढेर सारा प्यार हम सबकी ओर से। इस ईश्वरमय वातावरण में आगे बढ़ते हुए सुनते हैं एक कव्वाली, कुर्बानी कुर्बानी। इस कव्वाली को पेश करेंगी हमारी गास्पुर से सिस्टर सरोजनी शिमोन नंदीकर। मेरे यीशु की कुर्बानी देती हमें है जिंदगानी। मेरे यीशु की कुर्बानी देती हमें है जिंदगानी। वो जो खुदा का फरमा था, वो जो खुदा का फरमा था, हरी शक्ल इंसानी। मेरे यीशु की कुर्बानी, मेरे यीशु की कुर्बानी, 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 कुर्बानी,
त्याने आपलं सेवा कार्य केलं आणि परमेश्वराच्या योजनेप्रमाणे तो
तुमच्या आणि माझ्यासाठी कबरीच्या वधस्तंभावर आपला प्राण वाहता झाला. म्हणजे त्याने तुमच्या माझ्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला. प्रियांनो, फक्त एवढंच जर झालं असतं तर आज तुम्ही आणि कदाचित या ठिकाणी नसतो. कारण व्यक्ती येते जाते. ह्या जगामध्ये आजपर्यंत कितीतरी मोठमोठे लोक होऊन गेले. ते चांगल्या चांगल्या गोष्टी बोलले, त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आणि त्यांच्या कबरा ह्या जगामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील ह्या जगामध्ये आला. त्याने चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या, तो चांगल्या चांगल्या गोष्टी बोलला, परंतु त्याची कबर आज रिकामी आहे, कारण की तो विजयोत्सवाने उठलेला आहे. इतर मोठमोठ्या लोकांच्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हा फरक आहे. आणि म्हणून जाताना त्याने आम्हाला काहीतरी सांगून केलेलं आहे आणि त्याविषयीची मोठी आशा आमच्याकडे आहे, जी इतर लोकांकडे नाही. आम्ही पाहतो, नुकताच आम्ही पुनरुत्थानाचा सण साजरा केला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे सकाळीच मरिया मग्दलिया आणि दुसरी मरिया आल्या आणि जवळ सुगंधी द्रव्य घेऊन त्या निघाल्या. येशूने त्यांना सांगितलं होतं की जसा योना मोठ्या माशाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्री राहणार आहे, तसाच मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री राहणार आहे. त्या येशूच्या बरोबर असायच्या, त्या येशूचं सगळं ऐकायच्या, येशूची सेवा करायच्या. येशूने जे सांगितलं ते त्यांना माहित होतं. आता ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या आशेने उत्सवासाठी त्यांनी कबरेकडे धाव घ्यायला पाहिजे होती, परंतु त्या गेल्या. कशा गेल्या माहिती का? त्यांनी मसाले आणले तिकडच्या पद्धतीप्रमाणे. मसाले, सुगंधी द्रव्य कशासाठी? प्रेताला लावण्यासाठी. समजते? आणि मग त्या धावत धावत गेल्या आणि गेलेल्या असताना रस्त्याने त्या चर्चा करत होत्या. काय चर्चा करत होत्या माहिती का? आता आपल्याला प्रभू दिसेल आणि किती मोठा आनंद त्याने आपल्याला सांगितलं होतं. ही चर्चा करत नव्हत्या, त्या चर्चा करत होत्या त्यांच्या समस्येविषयी. आणि त्यांची समस्या वेगळीच होती. आमच्यासाठी 2 रोटी. परत एकदा सांगतो, त्या येशूच्या बरोबर होत्या, त्या येशूचं ऐकत होत्या, त्या येशूच्या सेवा कार्यामध्ये सहभागी होत्या. आणि तरी देखील त्यांचं बोलणं काय होतं लक्षात घ्या. आणि ह्यावर आम्ही शिकालो की आम्ही येशूच्या बरोबर असलो, आम्ही येशूच्या सगळ्या गोष्टी पाहत असलो, आम्ही येशूच्या सगळ्या गोष्टीसाठी साक्षीदार असलो, तरी आमचा विश्वास काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्या म्हणत होत्या आमच्यासाठी 2 लोटी. येशूने आधीच सांगितलं. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी आल्या, त्यांनी बोलणं पाहिली आणि त्यांना आश्चर्य वाटलं, कारण ती बोट सरकवलेली होती आणि त्यावर कोणीतरी एक पांढरे वस्त्र घातलेला बसलेला होता. मनुष्य. बायबलमध्ये जेव्हा मनुष्य म्हटलं जातं, देवदूत आहे, देवदूत आलेला आहे. देवदूताला माणसाने पाहिजे तर त्याला माणसाचं रूप घ्यावं लागतं, तरच आम्ही पाहू शकतो. आणि म्हणून तो तरुण पांढरे शुभ्र वस्त्र घातलेला असं लिहिलेलं आहे. मग त्याचं शुभवर्तमान 28 अध्याय 1-23 वचनामध्ये तिथं तो बसला आणि तो त्यांच्याशी संवाद साधत आहे की तुम्ही कुणाला शोधत आहात हे मला ठाऊक आहे. तुम्ही कुणाला शोधत आहात हे मला ठाऊक आहे. या आतमध्ये इकडे पहा, तो दिसला होता ती जागा पहा, तो तिथे नाही. जगभरामध्ये लोक त्या ठिकाणी आज जातात आणि जाऊन ती रिकामी कबर पाहतात आणि तिथले गाईड देखील हेच सांगतात, ही इज नॉट हिअर, ही इज रिझन. तो उठला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे.
प्रियानो, आमचा प्रभू उठला आणि म्हणून आम्हाला आशा आहे. आम्हाला आशा आहे. तो प्रभू उठला आणि ह्या प्रभूच्या पुनरुत्थानामध्ये संपूर्ण जग बदललेलं आहे. आम्हाला काय दिसतं या पुनरुत्थानामध्ये? तर सर्वप्रथम आम्हाला रिकामी कबर दिसते. काय दिसते? रिकामी कबर दिसते. जगामध्ये इतर कुणाची कबर रिकामी नाही. येशूची कबर संपूर्ण जगाला साक्षी आहे की तो उठला आहे. आणि तो जाताना म्हणला, योहानचे वर्तमान 14 अध्याय वचन 1 आणि 2, तुमची अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसते तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. पहा, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हाला घेऊन जाईल, अशासाठी की जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं. प्रियानो, तुम्हाला आणि मला ही आशा आहे. जसं त्याने म्हटलेलं आहे तसं आतापर्यंत त्याने केलेलं आहे. तो त्याच्या मरणाच्या पूर्वी देखील म्हटला होता, गव्हाचा दाणा मेल्याशिवाय, त्याला फुलल्याशिवाय भरपूर पीक येत नाही. आणि तो आमच्यासाठी प्रथम असा मेला गेला, फुलला गेला, उठला आणि तो जिवंत झाला. त्याने लोकांना कितीतरी दिवस दर्शन दिलं. 40 दिवस वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी त्याने दर्शन दिलं आणि तो स्वर्गात घेतला गेला आणि तो म्हटला की बाबा, मी लवकर येत आहे, मी पुन्हा येत आहे. ही आम्हाला आशा आहे की तो पुन्हा येत आहे. आम्हाला रिकामी कबर दिसते, आम्हाला देवदूत दिसतो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शोधामध्ये जातो, आम्हाला देवदूत दिसतो आणि देवाचा दूत आम्हाला त्याने सांगितलेल्या गोष्टींची आठवण करून देतो. देवाचा दूत आज वेगवेगळ्या प्रकारे असेल, त्याचं वचन असेल, त्याचा आत्मा असेल, त्याचे सेवक असतील, परंतु आम्हाला आठवण करून दिली जाते, तो इथं नाही. त्याने सांगितलं त्याप्रमाणे तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. आज देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पुढे स्वर्गीय गालिलात गेलेला आहे. तुमच्या आणि माझ्या पुढे स्वर्गीय गालिलात गेलेला आहे आणि आम्ही त्याला भेटणार आहोत. आणि म्हणून आम्हाला ही आशा आहे की जी इतर लोकांना नाही. आम्हाला काय दिसतं? आशेचा उत्सव आम्ही का साजरा करतो? आम्हाला रिकामी कबर दिसते, आम्हाला देवदूत दिसतो. आम्हाला काय दिसतं? ज्या वेळेला हे सगळे लोक त्या ठिकाणी जमले होते, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आला. हे सगळे त्याने सांगितल्याप्रमाणे एकत्र जमले होते. म्हणजे आम्हाला पुनरुत्थानाची सभा दिसते. जिवंत येशू, रिझरेक्टेड जीसस. आणि म्हणून आम्हाला पुनरुत्थानाच्या सभेमध्ये आम्ही आहोत जमलो आहे. आणि त्या ठिकाणी त्याचं आम्ही ऐकत आहोत. त्याने आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जाताना त्याने जे सांगितलं ते देखील पूर्ण होणारच आहे. आणि म्हणून आमच्याकडे आशा आहे जी इतर लोकांकडे नाही. मी सुरुवातीला सांगितलं, जगामध्ये महान लोक आले, होऊन गेले, चांगल्या गोष्टी बोलल्या, चांगल्या गोष्टी केल्या, ते मेले, त्यांना पूर्ण गेलं, त्यांच्या कबरी इथं आहे. येशू आला, चांगल्या गोष्टी बोलला, चांगल्या गोष्टी केला, आमच्यासाठी मेला, त्याला पूर्ण केलं, परंतु त्याची कबर रिकामी आहे. त्याला तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि म्हणून आमचा विश्वास आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, आम्ही अपोस्टल्स क्रीड, विश्वास अंगीकार किंवा मतांगीकार, प्रेषितांचा अंगीकार, पुष्कळ जण म्हणतो की तो मेला, उठला गेला, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चालला. रिझरेक्टेड जीसस. आणि म्हणून आम्हाला आशा आहे की तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला जोप्रमाणे पुन्हा येणार आहे. त्या येशूवर आम्ही विश्वास ठेवतो. देवाच्या लोकांनो, आता पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांनी एक विशेष काम केले आम्हाला दिलेली आहे आणि ती फार महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या घरामध्ये जर प्रिय व्यक्ती जाणार असते, शेवटच्या घटका मोजत असते, तर त्यावेळेला घरातले सगळे लोक अवतीभोवती जमतात. कॉमन सेम आहे मला, नवीन नाही. एखादी प्रिय व्यक्ती शेवटच्या घटका आहे आणि मग त्याच्या भोवती सगळे, त्या विचाराच्या भोवती, खात्याच्या भोवती सगळे जमतात, परंतु ती व्यक्ती अजूनही जीव सोडलेला नसतो. आणि
मग जवळचे अतिशय जवळचे लोक जवळ थांबतात आणि त्यांना म्हणतात, तुम्हाला काय सांगायचं काय, तुम्हाला काय बोलायचं का, काहीतरी सांगा ना, काहीतरी बोला ना, ओके ना, सर्वसाधारण. आणि मग ती व्यक्ती काहीतरी बोलते आणि त्याचे प्राण मारते. आता लक्षात घ्या, शेवटचे शब्द सांगितलेले त्या व्यक्तीने सांगितलेले शेवटचे शब्द, मुलगा मुलगी कुणी कितीही वाईट असला, कसाही असला, तरी आमच्या दादांनी, आमच्या काकांनी, आमच्या नानांनी, आमच्या आप्पांनी, आमच्या आबांनी, आमच्या पप्पांनी जे काय म्हणत असतील घरामध्ये सांगितलेले शेवटचे शब्द आहेत म्हणून ते आयुष्यभर पाळतात. कसंही असलं का जाताना ते असं सांगून गेले, तुमचा आणि माझा प्रभू, ज्याला आम्ही देवाचे देव म्हणतो, राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू म्हणतो, ज्या वेळेला तो आपल्या पित्याच्या घरी गेला, स्वर्गारोहण झालं, त्यावेळेला आपण त्याचा शेवटमान 28वा अध्याय हे सगळं आपण पाहतो. रिकामी कबर पाहतो, देवदूत पाहतो, पुनरुत्थानाची सभा पाहतो, वचन 1, 2, 3, 11, 12, 15, 16 पर्यंत. परंतु पुढे जाणार ना, तर त्या ठिकाणी चौथी गोष्ट आणि शेवटची मुद्दा मी सांगतो तुम्हाला आणि सांगतो का आम्हाला आशा. त्या ठिकाणी तो आम्हाला पुनरुत्थानाच्या सेवेची कामगिरी देतो आणि त्या कामगिरीमध्ये तो म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, तुमची आज्ञा करण्यास मुक्त होतो. तो काय सांगतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. म्हणून जास्त therefore तुम्ही जाऊन, कसं तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. तुम्ही जाऊन, आता या जाऊन मध्ये आणि तुम्ही मध्ये फक्त पाळपदाचा समावेश आहे असं म्हटलं नाही माझ्या बायबलमध्ये. पालकांनी जाऊन, प्रेषकांनी जाऊन, ऑफकोर्स प्रेषकांचं नामच प्रेषक म्हणजे सेंट वन, पाठवलेले, किंवा असं म्हटलं नाही की ह्याच पदाच्या लोकांनी जाऊन, त्यांनी जाऊन. हे वचन तुम्हा सर्वांसाठी, आम्हा सर्वांसाठी आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही जाऊन, म्हणजे जाणं हे आवश्यक आहे. आम्ही लोकशास्त्रामध्ये पाहिलं तर आरोळी मुलगी त्याच्या नावाचा धवा केला, कारण म्हणून सांगितलेलं आहे. परंतु वचन असं सांगतं, जर त्याच्या नावावर विश्वास ठेवलाच नाही तर आरोळी कसं मारतील? त्यांना तुम्ही सांगितलंच नाही तर ते विश्वास कसा ठेवतील? त्यांनी घोषणाच नाही केली तर ते सांगतील ऐकतील तरी कसे? घोषणा करणाऱ्यांचं कार्यक्रम तुम्ही पाठवलंच नाही तर ते शुभवर्तमान घेऊन जातील तरी कसे? आणि म्हणून पहा, चांगल्या गोष्टीची वार्ता आणणाऱ्याचे बाहेर किती मनोरम आहे, म्हणजे कोणीतरी जाणं गरजेचं आहे. याच्यावर पवित्र शास्त्र उत्तर देतं. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. काय करा? त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आम्हाला आशा आहे, आम्हाला आशा आहे, तो आमच्या बरोबर आहे. आता पुष्कळ लोकांना बायबल मधले वचन अर्धवट घेण्याची सवय असते. अर्धवट म्हणजे कसं? ईश्वरचा वाद द्यायचा. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्यावर बघा, येशूने म्हटलं युगात, अहो त्याच्या आधी त्यांनी काहीतरी म्हटलंय, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिलं ते त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा, लो आय एम विथ यू ऑलवेज इव्हन टू द एंड ऑफ द वर्ल्ड. देवाच्या लोकांना आमचा प्रभू जसा गेला तसाच तो परत येणार आहे. कारण ज्या वेळेला त्याचं स्वर्गारोहण झालं, वचनामध्ये लिहिलेलं आहे की ते त्याच्याकडे पाहत असताना, तो त्यांच्यासमोर बोलत असताना अकस्मात त्यांच्यापासून वर उचलला गेला आणि तसाच मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले. ते पाहतच होते तेव्हा दोन देवदूत येऊन म्हणाले, तुम्ही असे काय पाहत नाही?
ज्या येशूला तुम्ही असं जाताना पाहता ना, तो येशू तसाच. आता ज्या वेळेला मी वाचतो ना, त्यावेळेला मला जुन्या काळातले व्हिडिओ कॅसेटचे दिवस आठवतात. व्हिडिओ कॅसेट, त्या कॅसेट प्लेअरमध्ये टाकल्यानंतर चित्र चालायचं, पण रिवाइंड करताना असं मागे एकाला दिसायचं. अगदी तसंच होणार आहे. जसा गेला तसाच, म्हणजे जसा गेला तसंच मेघावर बसून वचन सांगतात आणि तो येणार आहे. आमचा प्रभू येणार आहे आणि म्हणून आम्हाला आशा आहे की तो येणार आहे. इतर लोकांना आशा नाही. या शिष्यांना पण थोडे इमिडिएटली वाटलं की झालं गेलं, दोघं निघाले नवरा बायको अमावस्या रस्त्यावर. आता काय एवढं आम्ही ऐकलं होतं, परंतु त्याने तसं काय केलं नाही. तो राजा काय झाला नाही आणि काय राज्यात ताब्यात घेतलं नाही. आता आपण निघालं आपल्या घरी निघाले. येशूने त्यांना भेट दर्शन दिलं, दाखवून दिलं मी आहे. पेत्र पण म्हटलं मी आता जातो, मासे धरायला जातो, रात्रभर येऊन जा, काही सापडलं नाही. येशू त्याच्यासाठी न्यायाने नाश्ता बनवून बाहेर थांबलं आणि म्हणतो ये काही वेळाला काही माझ्या बरोबर. येशूने पुन्हा दर्शन दिलं, पुन्हा दर्शन देऊन त्याने एकच सांगितलं की मी जिवंत आहे. आणि देवाचं वचन योहान 14 मध्ये म्हणतं मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत असा. Because I live, you also shall live. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत असाल. त्या लाजराच्या बहिणीने म्हटलं हो प्रभू आम्हाला काय करायचं, माझ्यावर जर तुम्ही विश्वास ठेवतो तर तो मेला असला तरी जगेल. देवाच्या लोकांना हे जीवन आमचं एका शरीरामध्ये काही दिवसांसाठी आहे, मर्यादा आहे त्या शरीराला, कारण हे एकलंच आहे. माती असे माती असे माती समेळची. परंतु त्यानंतर जे जीवन आहे ते जिथं शेवटपर्यंत त्याला सार्वकालिक जीवन म्हटलेलं आहे. या जीवनामध्ये जाण्यासाठी प्रभू बरोबर सदा सर्वदा राहण्यासाठी तयारी करण्याची ही तुम्हाला आणि मला देवबापाने संधी दिलेली आहे. ती आम्ही आज करू नये. आम्हाला आशा आहे आणि संत पौलाने देखील त्या आशेविषयी आम्हाला पुन्हा सांगितलेलं आहे की आम्ही आशा नसलेल्या लोकांसारखं असू नये. पुष्कळ लोकांना आशा नसते, एखादा गेलं चांगलं गेलं नाही. आम्हाला आशा आहे की आम्ही प्रभूला परत पाहणार आहोत, आमच्या प्रियजनांना परत पाहणार आहोत. ही गौरवी आशा आहे. आम्ही पुनरुत्थित येशूला पुन्हा पाहणार आहोत. तो येईल त्या वेळेला. कसं? जर तो येण्यासाठी उशीर झाला तर प्रभूमध्ये आम्ही निजलेले असो तर आम्ही पहिल्याने होतो. जर आम्ही जिवंत असो तर पहिल्याने प्रभूमध्ये जे निजलेले आहेत ते होतील आणि त्यानंतर जिवंत असे आपण बोललेले जे आहोत त्याला भेटायला मध्य आकाशामध्ये जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ. आणि म्हणून वचन सांगतं, संत म्हणतो बंधुजन हो झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजार असाव्या याची इच्छा नाही. कारण आज्ञाध्वनी आद्य दूताची वाणी देवाच्या दूतांचा नाम होत असतात. प्रभू स्वतः, दुसरं तिसरं कोणी नाही, प्रभू स्वतः स्वतः म्हणतो माझं शरीर छिन्नभिन्न झालं, एक वर्षात सगळे छिन्नभिन्न झाले तरी मी स्वतः माझ्या डोळ्याने प्रभूला पाहिलं. तो पाहणार म्हणतो, स्वतः पाहणार म्हणतो, इतर कोणाचं नाही तर मी माझा देव आहे, मी त्याला पाहिलं. ही आमची आशा आहे, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून या विश्वासाने जरा हा विश्वास दळमळून देऊ नका. प्रभूमध्ये आमची आशा. आणि म्हणून संत पौल म्हणतो बाकीच्या लोकांसारखा ज्यांना आशाच नाही, अशा लोकांचा सगळ्यात शोध करतो. आशा आहे आम्हाला काय की आम्ही प्रभूला पुन्हा पाहणार आहोत, आम्ही आमच्या लोकांना पुन्हा पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात पुनरुत्थानाच्या दिवशी झालेली आहे. ते निराक्षर पुनरुत्थान. आणि आमचा प्रभू ज्या वेळेला येणार त्यावेळेला प्रभूमध्ये जे दिसलेले ते पाहिल्याने होते आणि त्यानंतर जिवंत असे आपण त्याला सामोरे जाऊ मध्य आकाशामध्ये आणि प्रभूजवळ सदा सर्वदा राहू. म्हणजे जिथं प्रभू आहे तिथं तो तिथं आहे त्यावेळेला तिथं, तो इथं राज्य करायला येईल त्यावेळेला त्याच्याबरोबर. म्हणून प्रभूजवळ सदा सर्वदा राहू. या वचनाने एकमेकांची साथवण करा. आणि म्हणून आम्ही म्हणतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, आम्हाला आशा आहे. आणि म्हणून त्यांना देखील म्हणते जी उठा येशू, जी उठा. देवा तुम्हाला आशीर्वाद करो, देवा तुम्हाला आशीर्वाद करो. वचनाद्वारे स्वर्गीय मानना देऊन आपण आमची आत्मिक भूक भागवली.
सिस्टर मनीषा बोरुडे पुढे येते आणि प्लीज गिव्ह पास्टर्स a token of love and gratitude. त्यावेळेस आपले आदरणीय बिशप शिवाय साहेब व बिशप मॅडम पुढे येते. बिशप साहेब, बिशप मॅडम, तुम्ही आम्हा सर्वांचे आध्यात्मिक दीपस्तंभ आहात. You are a spiritual lighthouse. We are proud of you. We pray for you. We love you. We bless you in the name of Jesus. आराधना ग्रुप व आम्हा सर्वांतर्फे खूप खूप आभार. Please accept this token of love and gratitude. Sister Usha Gaikwad, Board Committee Chairman, Aradhana Mela Group, and Sister Smita Rathod, Aradhana Mela Group President, will come forward. Give them a very big round of applause. Yeah. Amen. Thank you so much, Bishop sir. Thank you so much. Good. Bishop sir, thank you so much. यावेळेस मी आपले सर्व पालक वर्गाला पुढे येण्याची विनंती करते. पालक वर्ग पुढे प्लीज का. आराधना मेला ग्रुपच्या बहिणी पुढे येते, सत्कार करते आणि आभार मानते. सर्व पालकी जर असल्या तर त्याही जागेवर उभ्या राहते आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं प्रभूमध्ये आभार मानूया. यावेळेस मी आपल्यामध्ये काही रिलेटिव्ह आहेत त्यांनाही मी आमंत्रित करते. तुम्ही पण थँक्यू सो मच. यावेळेस आराधना महिला ग्रुपच्या बहिणी त्या गॉस्पेल सिंगर्स यू सी देम ऑन स्टेज यांचं पुन्हा एकदा थँक्यू म्हणायची वेळ आहे. I request you all to accept our token of love and gratitude. And this time, I request Pastor Buddy and Pastor Pramod, please come. Blessing, sister blessing. Yes. Picture number. Thank you so much. Thank you. Pastor Buddy, please. Pastor Pramod, please come. यावेळेस सिस्टर मनीषा बोरुडे, पास्टर रवी आणि सिस्टर सरोजनी पुढे. सिस्टर मनीषा बोरुडे, सिस्टर सरोजनी नंदीकर, पास्टर रवी शेठ.